मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। डोंगरखडा वॉटर फिल्टर बनला शोभेची वस्तू, ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष, नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा, केवळ टक्केवारीसाठीच फिल्टर योजना का? कळंब तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणून डोंगरखडा सर्वदूर प्रख्यात आहे। अनेक वर्षापासून या गावाला पाण्याची समस्या कायम होती। पूर्वी या गावाला अंतर्गाव धरणातून पाईपलाईनद्वारे विहिरीमध्ये व विहिरीहून नळ योजनेमार्फत पाणी पुरवठा होत होता। धरणातले पाणी शुद्ध नसल्यामुळे गावकऱ्यांना पाण्यासंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता। तत्कालीन ग्रामविकास अधिकारी श्री FZ मिर्झा यांच्या प्रयत्नातून शासनातर्फे 2.25 कोटी रुपयाची जलशुद्धीकरण केंद्र योजना मंजूर करण्यात आली होती। दिनांक 22 जून 2018 ला सदर कामाचे वर्क ऑर्डर काढण्यात आली होती व ह्या कामाला 24 महिन्याच्या कालावधीत पूर्ण करायचे होते। परंतु सदर ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 5 वर्षानंतर म्हणजेच मे ते जून 2023 च्या कालावधीत सदर जलशुद्धीकरण कार्यान्वित करण्यात आले। ह्या दरम्यान सदर ठेकेदाराची तक्रार करण्यात आल्याने जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सदर ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे पत्रही देण्यात आले होते। हे विशेष नियमानुसार 3 वर्षात सदर जलशुद्धीकरणाची देखभाल ही ठेकेदाराने करायची होती। जलशुद्धीकरण केंद्रांतर्गत निवडणे, ढवळणे व निर्जंतुकीकरण करणे हे 4 प्रक्रिया महत्वाचे असतात। तसेच जलशुद्धीकरण केंद्र अंतर्गत शुद्ध पाणी आहे किंवा नाही हे तपासणी करूनच नंतर नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा असे मापदंड असताना व सदर कामासाठी एका प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे हे बंधनकारक असताना सर्व नियम धाब्यावर बसवून गावाला पाणी पुरवठा करण्यात येत होता। सध्या पावसाळ्याचे दिवस असून धरणातून असलेल्या जॅकवेल विहिरीच्या माध्यमातून डोंगरखडा येथे स्थित असलेल्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये पाणी सोडण्यात येते व पुढील प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी कोणत्याच प्रशिक्षित कर्मचाऱ्याची नेमणूक इथे करण्यात आली नसल्यामुळे गावकऱ्यांना गढूळ पाण्याचा पुरवठा सध्या होत आहे। 2.25 कोटी रुपये खर्च करूनही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नाही। त्यामुळे सदर फिल्टर हे केवळ शोभेची वस्तू बनली आहे। केवळ नावाला जलशुद्धीकरण केंद्र असून याच्यापासून नागरिकांना फायदा होताना दिसून येत नाही आणि या बाबीवर ग्रामपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। अजूनही गावातील बऱ्याच नागरिकांना सदर वॉटर फिल्टर सुरू आहे किंवा नाही याबाबत शंका निर्माण झालेली आहे। 2.25 कोटीची योजना कार्यान्वित होऊनही गावकऱ्यांना शुद्ध पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांमध्ये कमालीचा संताप आहे। प्रसार माध्यमाद्वारे या विषयावर आवाज उठवण्यात आल्यावर ग्रामपंचायत कडून केवळ दिखावा म्हणून ब्लिचिंग पावडर टाकण्यात आले, टाकी धुण्यात आली असे विविध उत्तरे नागरिकांना देतात। परंतु सदर जलशुद्धीकरणसाठी आवश्यक असणारे रसायने व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती, प्रयोगशाळेतून पाण्याची तपासणी इत्यादी बाबींवर लक्ष देण्याचे ग्रामपंचायतींना वेळच मिळत नाही। गावातील काही बोटावर मोजण्या इतक्या सदर नागरिकांकडे स्वतःच्या बोर उपलब्ध आहे, परंतु गावातील इतर गरीब जनतेचे काय? सदर वॉटर फिल्टर योजना ही केवळ टक्केवारीसाठीच का असा प्रश्न डोंगरखडा ग्रामस्थ सध्या उपस्थित करीत आहे। ज्या उदात्त हेतूने जलशुद्धीकरण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे त्याचा कोणताच फायदा ग्रामीणांना होत नसल्याचे चित्र सध्या डोंगरखडा परिसरात दिसत आहे। या संदर्भात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे अनेक सुजाण नागरिकांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ।